त्यामुळे मला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होता, बीपीचा प्रॉब्लेम होता. कोविड झाल्यामुळे मला जॉईंटचा प्रॉब्लेम होता. ऍक्च्युली मला जॉईंटचा प्रॉब्लेम होता, मी जॉईन केलेलं त्यासाठी. बाकीचे तर भरपूर हेल्थ इश्यू होते, पण आता बाकीचे सगळे हेल्थ इश्यूज नाही आहेत. काल पण डायबिटीज चेक केला, 92 होता. बीपी चेक केला, 125 होता. क्या बात. आणि जॉईंटचा आहे तो हळूहळू रिकवर होतोय. क्या बात. सॅटिस्फाईड आहे जॉईंट्स मध्ये. एक्सरे काढला, मी एक्सरे शेअर करेन विवेक सरांना. माझे जे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांनी पण सांगितलं की जे कार्टिलेज असतं ना, ज्यामध्ये गॅप येतो ना, कार्टिलेज म्हणलं की असं शेप होतो आणि मुवमेंट चांगली होते. पहिले एकदम त्याला कार्टिलेज मध्ये काही स्पेस नव्हती, त्यामुळे काय तर मला पेन व्हायचा. ओके. तो पण मी शेअर करतो एक्सरे. तुम्ही फॉलो केलं तर तुमचं ते हिलिंग होते बॉडी तुमची, म्हणजे तिथे बोन पण बनते आणि कार्टिलेज पण बनते. हर्बल आहे, पण त्यापासून मी तो जॉईंट हे असते ना, जॉईंट सप्लिमेंटची गोळी खातोय. मे बी मला असं वाटतं की कार्टिलेज बनवण्यासाठी भरपूर हेल्प केलं त्या गोळीने. येस येस. शेप राऊंड मध्ये आलाय थोडासा. वाव. म्हणते डॉक्टर म्हणते अजून तुला कव्हर होईल. मला असं वाटतं का 3-4 महिन्यामध्ये तो कव्हर होईल. मला असं वाटतं तुम्हाला हा जो प्लॅटफॉर्म आहे ना, ऍक्च्युअल कळतं आपल्याला की हेल्थ साठी भरपूर ध्यान दिलं पाहिजे. कारण हे जे आपलं लाईफस्टाईल चालू आहे ना, ह्याच्यामध्ये कोण आपलं पाळत नाही असं लाईफ. भरपूर फ्रेश वाटतंय सर. म्हणजे असं हे नाही वाटत की बाबा असं काम करण्याची इच्छा होते, तर आता जावं पटकन काम करायला. म्हणजे भरपूर काही चेंजेस झाले सर माझ्या.